आखाती देशांमधल्या युद्धामुळे महाराष्ट्राच्या निर्यातीमध्ये देखील घट झाली आहे। आखाती देशांमधल्या युद्धाचा फटका महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राला सगळ्यात जास्त बसतोय आणि यामुळे आर्थिक वर्षामध्ये एका महिन्यात 1 लाख कोटींची निर्यात घटली आहे। शिवाय राज्यभरामधील वेगवेगळ्या शहरांमधील इंडस्ट्रियल उत्पादनावरती गॅसच्या कमतरतेमुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गॅसच्या तुटवड्यामुळे 10,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा उद्योजकांचा अंदाज आहे। या संदर्भामध्ये चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे सचिव मिहिर सौंदलगेकर यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत CMIचे सचिव आहेत। मी एक्सपोर्टबद्दल बोलतो। कॅलेंडर इयर 2024-25 मध्ये आपण 26,000 कोटीचा एक्सपोर्ट केला होता आपल्या ह्याच्यातनं। तोच कॅलेंडर इयर 25 मध्ये जॅन टू डिसेंबर आपण 31,000 कोटीचा इकडनं एक्सपोर्ट केला संभाजीनगरमधनं। जेव्हा आपण युद्धजनक परिस्थितीमुळे हे करतो, फायनान्शियल इयर 24-25 मध्ये अराउंड परत 26,000 कोटीचा एक्सपोर्ट झाला होता, जो कॅलेंडर इयरप्रमाणे आपल्याला ग्रोथची एक्सपेक्टेशन होती, पण युद्धजनक परिस्थितीमुळे तो 24,000 कोटीला कमी झालेला आहे। तेवढी त्याच्यात तूट झालेली आहे। किती तूट आहे, किती टक्के तूट आहे आणि किती कोटीचा फटका आहे? हा अराउंड 11.5% ते 12% तूट आहे आणि 3,000 कोटीचा हा आपल्याला फटका जाणवतो आहे, म्हणजे आपल्या निर्यातीला निर्यातीला। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। तर कोणकोणत्या इंडस्ट्रीला गॅसची गरज आहे आपण जाणून घेऊया। ऑटो इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री आणि पावडर कोटिंग, काचेच्या बाटल्यांचा उद्योग, टूल कोटिंग आणि हार्डनिंग, सोबतच कलर कोटिंग आणि नाईट ट्रेडिंग याच्यासाठी देखील गॅसची गरज भासते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।